वर्ष प्रतिपदेला गुढी उभारून आनंद व्यक्त करण्याची आपली ही परंपरा खूप वर्षांपासून चालत आलेली आहे. गावांनी मात्र आपली मूळ परंपरा व संस्कृती खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. आजही हे सण आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने व श्रद्धेने साजरे केले जातात. हीच परंपरा आम्ही पण पुढे चालत ठेवणार म्हणून आज आम्ही इथे गुढी उभारली. बांबू, साडी, कडुलिंबाचे डहाळे, हार, कंगन, कलश हे सर्व एकत्र करून अशी गुढी उभारली. गव्हाचा ट्रॅक्टर दारासमोर उभं असताना इशू काही शांत बसणार होता का? इशू लगेच गाडीवर जाऊन बसला आणि इकडे माझी चालली होती स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकात बनवली होती पुरणपोळी, आमटी, भात, भजे, पापड, खीर असा हा स्वयंपाक बनवला होता. गावागावांनी जिवंत ठेवलेली आपली सणाउत्सवाची समृद्धी सांस्कृतिक परंपरा आजकाल शहरातूनही जपण्याचे सामूहिक प्रयत्न होताना आपल्याला दिसत असतात. इकडे माझा बऱ्यापैकी स्वयंपाक होऊन गेला होता. तेवढ्यातच पप्पांनी आवाज दिला की गाडी धुवून झालेली म्हणून, तर त्याची पूजा करून घे. मग मी तिकडे गेली आणि तिकडनं आल्यानंतर इकडे मी बनवली होती मस्त आमटी आणि आमटीत मी टाकलेले होते कणकेचे छोटे छोटे गोळे. त्याने आमटीची चव पण वाढते आणि टेस्टला पण खूप छान असते. दुपारी आणलं तर पप्पांनी कलिंगड शेतामधून. त्यानंतर राहिलेल्या मी ज्या पोळ्या होत्या त्या बनवून घेतल्या. आपले सण उत्सव व त्यामागील काही जे परंपरा असतील ते पूर्वजांनी खूप छान आणि विचारपूर्वकच केल्या असतील, बनवलेल्या असतील. त्यामागे वैज्ञानिक मानसशास्त्रीय उद्देशही लपलेले असतील. आत्ताच कडुलिंबाचं सेवनाचं पहा ना. कडुलिंबू ही रोगप्रतिकारशक्ती व शरीराच्या शुद्धतेसाठी आयुर्वेदिक मानलेली आहे. औषधी वनस्पती तर आहे, पण वर्षाच्या आरंभी कडू चव रिचवण्याची मानसिक तयारी पुढील संपूर्ण वर्षासाठी आपल्याला हजार हत्तींचा बळ पुरवते. जीवनातील कडू वास्तव्याला धैर्याने सामोरे जाण्याची सज्ज राहाल तर हे कडवट सत्यही आपण सहजतेने स्वीकारू व पचवू शकाल. सुखद क्षणाची माधुरी यामुळे अधिकच वाढेल. हाच संदेश या प्रथेमागे तर नसावा ना. इकडे माझी पोळी अशी मस्त टम फुगलेली होती आणि माझा ऑलमोस्ट पूर्ण स्वयंपाक तयार झालेला होता. मस्त छान अशी गरम गरम पुरणपोळी, मस्त अशी टंब फुगलेली आणि आमटी पण तयार होती, खीर तयार होती, वरण तयार होतं. मग काय, गुढी घरात काढून आणली आणि तिला पाटावर ठेवली. नैवेद्य दाखवला. शेतातलं फळ पण आणलेलं होतं ते पण ठेवलं. जागृतीच्या वह्या पुस्तकांची पण पूजा करून घेतली. त्यानंतर आरती केली. आरती झाल्यानंतर मी मस्तपैकी गरम गरम भजे बनवले, तेही मिरचीचे. तुम्हाला कोणाकोणाला आवडतं हे मिरचीचे भजे कमेंट करून नक्की सांगा. जेवण झाल्यानंतर आम्ही दुपारी गेलो होतो परत शेतामध्ये. तिथे सुद्धा आम्ही कलिंगड खाल्लं. त्यानंतर मी हा प्रसाद बनवून घेतला. कडुलिंबाचे पानं घेतले, त्यात गूळ टाकला, हे छान मी कुटून घेतलं. त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि प्रसाद म्हणून याला पण दिला. आणि असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.